शहरात राहणाऱ्या लोकांची एक विशिष्ट जीवनशैली असते. गावात राहणाऱ्या लोकांची वेगळीच जीवनशैली असते. वनांमधून राहणाऱ्या आदिवासी लोकांची तर संपूर्णतः वेगळीच जीवनशैली असते. माणसाच्या राहणीमानात अशी विविधता आणि फरक का बरं दिसतो? वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीमुळे त्या विशिष्ट ठिकाणच्या जीवनशैलीतही फरक आढळून येतो. मानवाच्या सभोवताली एखाद्या विशिष्ट ठिकाणी आढळणारी आणि मानवाच्या जीवनक्रमावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पर्यावरणात जैविक म्हणजे सजीव आणि अजैविक म्हणजे निर्जीव घटक आणि सर्व प्रकारची ऊर्जा यांचा समावेश होतो. वर्गीकरण. सर्वसामान्यपणे पर्यावरणाचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केलं जातं. 1. नैसर्गिक पर्यावरण आणि 2. सांस्कृतिक पर्यावरण. आता आपण या दोन्ही प्रकारच्या पर्यावरणाबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूया. नैसर्गिक पर्यावरण. पृथ्वीवरची भूरूपे, हवामान, पाणी, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश, प्राणी तसंच वनस्पती हे निसर्गतः